मॉर्निंग गाईज. तर माझी सकाळी सकाळी झोप झालेली आहे. आज संडे बघा, आज मला बरेच काम आहेत बरं. आणि मी सकाळी 9ला उठले मस्त बघा एकदम आरामशीर 9ला, कारण की सकाळी मला रोज 5ला उठावं लागलं. उठल्यावर ब्रश हे केलं आणि मस्त गुलाबजामुन खात बसल्या. माझ्या मम्मीने दिले होते मला, म्हटलं तुम्हाला पण दाखवते थोडं. मम्मीने एवढे भारी बनवले होते ना, मागच्या व्लॉगमध्ये बनवलेले आहेत बघा मी, त्याच्यापेक्षा मम्मीने आता भारी बनवले. आणि गोड पण नाहीत बरं असतं. मी तर कालच 4-5 खाल्लेत आणि आज 4-5 मी पूर्ण डब्बा खतम केला. आणि माझ्या मुलांनी पण थोडेफार खाल्ले बरं. त्यांना म्हटलं मी तुम्ही जाड होतं म्हणून त्यांनी काही खायचा नाद नाही ठेवला आणि मी मस्त खाते बरं. माझा मोठा मुलगा खूपच हेल्दी आहे ना, त्यामुळं त्याला मी खाऊच देत नाही जास्त स्वीट, तरी तो खातो. मला म्हणजे असं नाही का माझ्या माघारी. आणि मग त्यानंतर मी पाणी ठेवलं आंघोळीला. म्हटलं बाबा आंघोळ करा, आज कपडे पण खूप होते, आठवडाभराचे कपडे होते. मग कपडे शोधले रातचे जे, आणि कपडे शोधून मम्मीकडे गेले, कारण की मम्मीच्या इथंच पाणी होतं. माझ्याकडचं पाणी सगळं खतम झालं असं, त्यामुळं मग मी तिकडे गेले तर माझ्या बहिणीची मुलगी दिसली बरं. एकदम क्यूटली पाणी पित होती ती. मला वॉटर बॅग दाखवते आणि मला म्हणते माऊ तू पण पी पाणी, तुला पण पाचते. मग तसं करत करत इकडे बघा जे आहे ना मस्त गेम खेळतोय मम्मीच्या इकडं. मग आम्ही तिच्यासोबत खेळलो बरं, माझ्या बहिणीच्या मुलीसोबत. स्वरा असं स्वरा तसं, स्वरा म्हणत होती ह्या माऊ असं कर, माऊ पाणी पी, माऊ पाणी पी. आम्हाला नाटक करायला होतं. आम्ही उगं नाटक केलं बरं त्याच्या वॉटर बॅगमधलं पाणी प्यायचं. मग ती एवढी हॅप्पी झाली. मग त्यानंतर जयेशने तिला खेळवलं बराच वेळ आणि मी पण खेळवलं. मग ती माझ्या कसं घालते बघा. लहान मुलगी असली ना खूपच क्यूट असते बरं गाईस. मला मुलंच आहेत ना 2, मला एवढं आवडते मुलगी, पण काय करावं आता, नशिबात मुलगी नसल्यावर मुलांनाच हो मुलगी समजावं लागते आणि पुढं चालावं लागते. मग मी बघा इथं तिला मस्तपैकी घेऊन बसले. मग बरं नंतर मग तिला मी स्माईल करत होती ना, ती पण करत होती स्माईल, मी हा करत होते. नंतर मग मी ना कलाकंद खाल्लं बरं माझ्या मम्मीकडं. काल मम्मीने ना आणलं होतं, माझ्या बहिणीने ती आली होती काल मम्मीकडं. तर मग मला टेस्टी लागलं, मी खाल्लं बरं. मी आज खूपच स्वीट खाल्ले, मला असं वाटेल आज खूपच म्हणजे जाड होते वाटतं मी एका दिवसात स्वीट खाऊन. मग मी वरती आले कपडे धुवायला, कपडे निर्म्यात घातले. हे बघा 2-3 बकेटा धुणं आहे माझ्या पाठीमागं. तर ते 2 बकेटा धुणं धुवायला मला कमीत कमी 2 तास लागले. 1 तास तर प्रॉपर लागलं. मग काही वाळू घातले कपडे आणि काही घरी घेऊन चालले. घरी गेल्यावर माझ्या मुलाचं मला प्रोजेक्ट पण करायचं, मला आठवलं. तर मग मला टेन्शन आलं बरं. मग म्हटलं जाऊ द्या आता. मग घरी गेले, कपडे वाळू घातले आणि मग इथं प्रोजेक्टची तयारी चालू आहे बघा आपली. राजने एवढं सामान आणलं होतं आपल्या प्रोजेक्टसाठी. मी त्याला म्हटले अरे राज थोडं जास्त कमी आणायचं, पण राजने आणलं. राजचे जे प्रोजेक्टची तयारी चालू. मी पूर्ण तो पेपर कट केला, म्हणजे पुट्टा कट केला बरं. म्हणजे मला तर लहानपणी मी जेव्हा शाळेत होते ना तेव्हा कधीच मला असे प्रोजेक्ट हे काय नव्हतं बरं. पण आता मुलांसाठी तर करावंच लागते, त्यामुळे मी काही एवढं म्हणजे हे नाही, त्याच्यात एक्सपर्ट नाही बनवायला. जसं जेमतेम बनलं माझ्याकडून तसं बनवते. आणि मग शेवटी बघा हे कट केल्यानंतर प्रॉपर असं माझं चालूच होतं कट करणं. आणि म्हणजे थोडंफार मुलांनी पण हेल्प केली, ॲटलिस्ट मुलांनी 30-40% केली, मी 50-60% असं. मग मुलांनी पण हेल्प केली, मी पण ट्राय केलं. असं मिळून आम्ही समोरचा प्रोजेक्ट बनवला बरं यूट्यूबवर बघून. तर मग ना असं चिटकवायला एवढा प्रयत्न करत होतो आम्ही, कमीत कमी ते चिटकवण्यासाठीच अर्धा तास झटलो. पण मग ते झटून शेवटी थोडंफार त्याला पण दया आली आमच्यावर आणि चिटकलं ते. आणि हे बघा राजन जेस बनवत आहेत बरं. एवढं तयारी करून आम्ही एवढा छान प्रकारे रेनबो बनवला. तर गाईज आपला हा